शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 30 जून 2026 पूर्वीच केली जाणार, कारण त्या संदर्भातील शासनाचे पावलं आता पडताना दिसत आहे. मित्रांनो, याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून, शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही आवाहन करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो सविस्तर सांगायचं झालं तर मित्रांनो, विभागीय सहनिबंधक यांच्या माध्यमातून नागपूर यांच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, असंच नागपूर विभाग असेल, अमरावती विभाग असेल, त्याच्यानंतर औरंगाबाद असेल, त्याच्यानंतर इकडं पुणे असेल, जे काही विभाग आहेत त्या सर्व विभागाच्या माध्यमातून या असे पूर्ण विभागामध्ये हे जाहीर आवाहन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये शासन स्तरावरती जी प्रस्तावित म्हणजे आता जी 2026ची कर्जमाफी योजना आहे, याच्यासाठी थकीत शेतकऱ्यांची माहिती तयार करण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असेल, त्याच्यानंतर विविध कार्यकारी सहकारी संस्था स्तरावरती सुरू आहे. आणि सदर माहिती तयार करत असताना अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड असतील, बचत खाते क्रमांक असतील, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक असतील, आधारशी लिंक मोबाईल नंबर असतील, त्याच्यानंतर ही जी इतर माहिती ही बँकाकडे उपलब्ध नाही आहे. तसेच अनेक कर्जदार शेतकरी मयत झालेले आहेत किंवा मरण पावलेले आहेत. अशा किंवा काही शेतकरी हे गाव सोडून निघून गेलेले आहेत, त्यांचीसुद्धा माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही आहे. अशा प्रकारे वरील माहितीच्या उपलब्धतेमुळं शेतकऱ्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवरती भरणे शक्य झालेले नाही आहे. मित्रांनो, ही जी पूर्ण माहिती शेतकऱ्यांची ही त्या कर्जमाफीच्या पोर्टलवरती अपलोड करणं गरजेचं आहे. आणि हे काही शेतकरी गाव सोडून गेले, काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड असतील, मोबाईल नंबर असतील, हे एकमेकांना लिंक नाही आहे किंवा तुमच्या बँकेमध्ये ते तुम्ही लिंक केलेले नाही आहेत, असे सर्व शेतकरी असतील. त्याच्यामुळं ही अपूर्ण माहिती उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असतील, बँकेच्या शाखेत असेल, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक, त्याच्यानंतर सहकारी संस्था, त्याच्यानंतर गावाच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये उपलब्ध आहे. मित्रांनो, या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आहेत या तुम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती इथं तुम्हाला लावलेल्या दिसतील. मित्रांनो, याच्यामध्ये विभागीय सहनिबंधक नागपूर यांच्याकडून हे जे आवाहन आहे हे करण्यात आलेलं आहे की हे या शेतकऱ्यांनी आपली जी डॉक्युमेंट आहे ही तात्काळ, तुमचं जर का नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला तात्काळ हे डॉक्युमेंट तुम्हाला जमा करायची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही हे डॉक्युमेंट जर का तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये जर जमा केले नाही तर तुम्ही या कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित देखील राहू शकता. मित्रांनो, ही होती एक छोटीशी अपडेट. चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.